अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरू स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचे स्वामी परिवारात खूप खूप मनापासून स्वागत आहे. सर्व भक्तांच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा महाराजांनी लवकर पूर्ण कराव्या हीच माऊलींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. भक्त हो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकादशी निमित्त महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. 20 तारखेला एकादशी आहे आणि ही एकादशी अत्यंत प्रभावी आहे. तर काल आपला व्हिडिओ आला नाही, तुम्हा सर्वांच्या खूप सगळ्या कमेंट्स होत्या. मी काल व्हिडिओ शेअर करू शकले नाही. याचं कारण मी तुम्हाला सर्वांना सांगितलेलं आहे की मी व्हिडिओ शेअर करते हे घरामध्ये किंवा नातेवाईकांमध्ये माहीत नाही आणि अचानक पाहुणे आले, मग मला व्हॉइस ओव्हर करता आलं नाही. तर तुम्ही समजून घ्याल. आणि तुम्हा सर्वांना खूप आवड लागलेली आहे. मलासुद्धा तुमच्याशी दररोज स्वामी महाराजांचा संदेश शेअर केल्यावरती अगदी तुमच्याशी भेटल्यासारखं वाटतं. आणि चला, आजपासून आता नियमित आपले योग्य वेळी व्हिडिओ येत जातील. तर खूप सगळे प्रश्न आहेत की ताई प्रेग्नेन्सी राहत नाही किंवा खूप जणांचा गर्भ जो आहे तो खराब होतो. खूप जण महिलांना पहिली मुलगी आहे, आता खूप 7-8 वर्ष झालेले आहेत, प्रेग्नेन्सी राहत नाही, दुसरी वेळी त्यांना आता मुलगा पाहिजे आहे. तर सगळे तुमच्या अडचणी किंवा बघा, बऱ्याचशा जणांना घरामध्ये एकटं असल्यावरती भीती वाटते, अचानक कोणीतरी आल्याचा भास होतो किंवा असं वाटतं आपल्या व्यतिरिक्त आपल्या घरामध्ये अजून कोणीतरी आहे. तर हे जे काही तुम्हाला त्रास होतात आणि मुलगा होत नाही, ज्या घरात मूलबाळच होत नाही, तर याला कारणीभूत असतो पितृदोष. तर पितृदोषासाठी आपण वेगवेगळ्या सेवा नेहमीच पाहत असतो आणि काही उपायसुद्धा पाहत असतो. पण आपल्याला पुत्रप्राप्तीसाठी, संतानप्राप्तीसाठी किंवा ज्या महिलांचा गर्भ नेहमी खराब होतो, ज्या घरामध्ये मूकबधीर असे मुलं आहेत, तर ही सेवा अगदी प्रत्येकाला करता येईल. तुम्हाला कुठलीही भीती वाटत असेल तरीसुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. लहान मुले ऐकत नाही तरीसुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. काही महिलांनी हे व्रत करायचंच आहे, कोणी करायचं हे मी पुढे सांगेल. पण बऱ्याचदा काय होतं की आम्हाला व्रत नाही करायचं, मग आम्ही फक्त सेवा करावी का? तर हो, अगदी सेवासुद्धा तुम्ही करू शकता. आणि साधा सोपा एक आपल्याला पिंपळाच्या पानाचा उपाय करायचा आहे. हा उपाय अतिशय प्रभावी आहे. ज्या पती पत्नीचं फारसं पटत नाही, सारखे वादविवाद होतात, त्यांनीसुद्धा हा उपाय आवर्जून करावा. म्हणजेच काय, तर प्रत्येकाने हा उपाय करायचा आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये विठोबा रुखुमाई असे लिहा. तर बघा, आमच्याकडे तरी जास्त प्रमाणामध्ये एकादशी असेल की मग आमच्याकडे जास्त विठुरायाची सेवा होते. विठ्ठल रुक्मिणी हे पंढरपूरचं दैवत अगदी आपल्या महाराष्ट्रभर सर्वांनाच माहीत आहे. आणि मग तुमच्या घरामध्ये जर विठ्ठलाची मूर्ती असेल किंवा मग विठ्ठल रुक्मिणीची सोबत असेल, तर तुम्ही त्यांचीसुद्धा या दिवशी आवर्जून पूजा करा. ज्या पती पत्नींचं पटत नाही त्यांनी शक्यतो दर एकादशीला विठ्ठलाच्या मूर्तीचा अभिषेक करत जा. यामुळे तुमच्यामध्ये अजिबात वादविवाद होणार नाहीत. हळूहळू ते कमी होऊ लागतील. तर भक्त हो, एकादशी महिन्यातून 2दा येते, आपल्याला माहीत आहे. आणि बऱ्याचशा भागामध्ये पंधरवाडी, महिनावारी असं सुद्धा बोललं जातं. तर एकदा कृष्ण पक्षात आणि दुसऱ्यांदा शुक्ल पक्षात. कृष्ण पक्षातील एकादशी पौर्णिमेनंतर येते, तर शुक्ल पक्षातील एकादशी ही अमावस्येनंतर येते. शुक्ल पक्षातील एकादशीला जया एकादशी म्हणतात आणि ही एकादशी शास्त्रात अत्यंत फलदायी असल्याचे सांगितलेले आहे. आणि यावर्षी म्हणजे यावेळी ती 20 तारखेला असणार आहे. तर आपण त्याबद्दल अगदी मुहूर्त म्हणजे कधी लागणार आहे हे सुद्धा पाहू. तर बघा, हिंदू कॅलेंडरनुसार एकादशी तिथी 19 फेब्रुवारी रोजी सकाळी 8:49 सुरू होईल आणि 20 फेब्रुवारी रोजी सकाळी 9:55 समाप्त होईल, म्हणजेच 10 वाजता. तर सूर्याने तिथी पाहिलेली असल्यामुळे 20 फेब्रुवारीला जया एकादशीचे व्रत करायचे आहे. म्हणजेच या दिवशीच आपल्याला उपासना वगैरे करायची आहे. आणि याचं पारण 21 फेब्रुवारी रोजी सकाळी 6:55 ते 9:11 असं असेल. म्हणजे या वेळेत तुम्हाला दुसऱ्या दिवशीची उत्तर पूजा करायची आहे, देवाला नैवेद्य वगैरे दाखवायचा आहे आणि नंतर उपवास सोडायचा आहे. तर खूप जणांना प्रश्न पडतो, दिवसभर उपवास कसा करायचा? तर तुम्ही दिवसभर जो एकादशीचं व्रत करणार
करणार आहात हे तुम्हाला 20 तारखेलाच करायचं आहे. त्याचबरोबर या दिवशी उपवासाचे तुम्ही सर्व पदार्थ खाऊ शकता. साबुदाणा खिचडी किंवा मग बटाटा वेपर्स किंवा बटाटा पापड, चकली, जे काही फराळाचे पदार्थ असतात ते, किंवा मग तुम्ही साबुदाणा खीरसुद्धा करून खाऊ शकता. फळे, दूध हे सर्व काही घेऊ शकता. पण खूप सगळ्या ताईंना एक प्रॉब्लेम आहे की ते उपवास वगैरे करू शकत नाहीत. मग आमची इच्छा आहे, तर बघा तुम्ही लंगडी एकादशी करू शकता. म्हणजेच काय, तर तुम्हाला दिवसभर फराळाचे पदार्थ खायचे आहेत, उपवास करायचा आहे. दिवसभर तुम्हाला जी काही पूजा सांगितल्या आहेत त्या करायच्या आहेत आणि रात्री मग तुम्ही एक 8-8:30च्या नंतर जेवण करू शकता. म्हणजेच भाजी चपाती खाऊ शकता. यालाच लंगडी एकादशी म्हणतात. असं सुद्धा हे व्रत तुम्ही करू शकता. ज्या महिलांना खरंच खूप इच्छा आहे आणि त्यांना व्रत जमत नाही, त्यांनी आवर्जून हे व्रत करावं. ज्यांना उपवास वगैरे जमत आहे किंवा तुम्हाला संतान प्राप्तीसाठी ही सेवा करायची आहे, तर तुम्ही आवर्जून हे व्रत करा. 2 वेळी फराळ करा, पण नक्कीच हे एकादशीचं व्रत करा. यामुळे काय होतं, पितृदोष कमी होतो आणि जरी कोणी करणी बाधा वगैरे काही तुम्हाला केलं असेल, त्यामुळे तुम्हाला मूलबाळ होत नाही किंवा कुठलाही प्रॉब्लेम असू द्या, भगवान विष्णूंची कृपा होते. त्यामुळेच आपल्याला त्यांचं हे व्रत करायचं असतं. आणि भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मींची कृपा झाली की तुमची कुठलीही अडचण राहणार नाही. त्यांच्या कृपेने मूलबाळ होईल, मुलगा होईल, संतती होईल किंवा मग जी तुमची अडचण आहे ती नक्कीच दूर होईल. यामुळे तुम्हाला जे काही भूत बाधा अशा काही तुम्हाला भीती वाटत असेल, तर तीसुद्धा तुमची दूर होईल. तर तुम्हाला सर्वात आधी काय करायचं आहे, सकाळी आपली देवपूजा वगैरे करून घ्यायची. नंतर प्रत्येकाच्या घरामध्ये बाळकृष्णांची मूर्ती आहे आणि ज्यांच्या घरामध्ये विठ्ठल रुक्मिणीची आहे, त्यांनी विठ्ठल रुक्मिणीची सुद्धा या दिवशी तुम्हाला अभिषेक वगैरे करायचा आहे. म्हणजेच पती पत्नीचं पटत नसेल तर आवर्जून तुम्ही अभिषेक करा. आणि जर तुमच्याकडे भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मींचा एकत्रित फोटो असेल, तर त्याचीसुद्धा तुम्हाला या दिवशी पूजा करायची आहे. फोटोच्या समोर एका ताम्हणामध्ये एक सुपारी घ्या आणि त्या सुपारीवरती तुम्ही भगवान विष्णूंचं स्थान म्हणून अभिषेक घाला. त्यानंतर फोटो पुसून घ्या, अष्टगंध लावा फोटोला आणि देवी लक्ष्मींची जी फोटोमध्ये मूर्ती आहे त्याला तुम्हाला हळदी कुंकूच लावायचं आहे. त्यानंतर एका ताम्हणामध्ये बाळकृष्णांची मूर्ती घ्या आणि बाळकृष्णांना सर्वात आधी पाण्याने अभिषेक घाला 11 वेळा. हे करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र म्हणायचा आहे. आधी ज्या पद्धतीने आपण भगवान विष्णूंच्या सुपारीवरती अभिषेक केला तिथेसुद्धा तुम्हाला हाच मंत्र म्हणायचा आहे. आणि त्यानंतर तुम्हाला पंचामृताने अभिषेक करायचा आहे. हा अभिषेक करताना संतान गोपाल मंत्र म्हणायचा आहे. तर संतान गोपाल मंत्र मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल. तो तुम्हाला म्हणत 11 वेळा तुम्हाला पंचामृताने अभिषेक करायचा आहे. त्यानंतर थोडंसं दुधाने अभिषेक करा आणि पुन्हा पाण्याने अभिषेक करा. आता जे काही अभिषेकाचं तीर्थ आहे ते तुम्ही एका वाटीमध्ये काढून ठेवा. बाळकृष्णांची मूर्ती स्वच्छ धुवून घ्या. त्याला तुम्ही अत्तर वगैरे लावून घ्या. तुमच्याकडं असेल तर आवर्जून लावा. तुम्ही वस्त्र वगैरे घालत असाल तर वस्त्र घाला. बाळकृष्णांना या दिवशी आवर्जून तुळशीच्या पानांची माळ घाला. 11 पाने एका दोऱ्यामध्ये ओवून माळ तयार करा. जर तुमच्याकडे आपण तुळशीची माळ असेल, जी जप वगैरे करतो, त्या व्यतिरिक्त बाळकृष्णांसाठी तुम्ही आवर्जून एखादी माळ घ्या. ती माळसुद्धा त्यांना दररोज घालत जा. म्हणजेच काय होईल की जी तुमची पुत्रप्राप्तीची किंवा संतान प्राप्तीची इच्छा आहे, गर्भ खराब होतो किंवा मूक बधिर मुले जन्माला येतात, तर जर तुम्ही एकादशीला या सेवा उपाय केले तर तुमचे हे जे काही प्रॉब्लेम्स आहेत, अडचणी आहेत, ह्या एकदम दूर होतील. खरंच मी स्वतः अनुभव घेतलेले आहेत. एकादशी व्रत हे खरंच खूप प्रभावी आहे. जरी उपवास नाही तुम्हाला करता आला तरी उपाय करा, तुम्ही सेवा करा. आता काही ताईंना मासिक अडचण असेल तर त्यांनी फक्त नामस्मरण करा. श्री स्वामी समर्थ हा मंत्र तर सर्वात प्रभावी आहे. या मंत्राचा जप करा. त्याचबरोबर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचं सुद्धा तुम्ही एक 10-15 मिनिटे शांत बसून नामस्मरण करा. मासिक धर्म असेल तरी काही अडचण नाही नामस्मरण करायला. तर आता आपल्याला उपाय करायचा आहे. सकाळी पूजा वगैरे तुम्ही केली तर तुम्हाला 12च्या आतमध्ये करा पूजा. ज्या ताई जॉबला जातात त्यांनी सायंकाळी प्रदोष काळात केली तरीसुद्धा चालेल, पण शक्यतो सकाळीच करायची आहे.
तर पिंपळाचं एक पान घ्यायचं. तर आधी सांगते तुम्हाला, पिंपळाचं पान आदल्याच दिवशी तोडून ठेवायचं आहे, म्हणजेच 19 तारखेला पिंपळाचं पान, त्याचबरोबर तुळशीची मंजिरी आणि तुळशीची पाने ही तुम्हाला तोडून घ्यायची आहेत. एकादशीच्या दिवशी आपल्याला पिंपळाचं पान तोडता येणार नाही आणि तुळशीची मंजिरीसुद्धा तोडता येणार नाही. तर सर्वात आधी तुम्ही इथे बघू शकता, भगवान विष्णूंचा असा फोटो तुमच्याकडे असेल तर तुम्हाला याच फोटोसमोर पिंपळाच्या पानावरती एक उपाय करायचा आहे. जर नसेल तर मग तुम्हाला ते पिंपळाचं पान बाळकृष्णांच्या समोर ठेवून तो उपाय करायचा आहे. तर एक वाटीभर दूध घ्या आणि ते दूध छान उकळू द्या, म्हणजे थोडंसं आटून घ्या, ज्या पद्धतीने आपण बासुंदी करतो तसे. त्याचबरोबर त्यामध्ये तुमच्याकडे जर घरात केशर असेल तर आवर्जून तुम्हाला 5-6 काड्या केशर घालायचं आहे, म्हणजेच ते जी काही बासुंदी आहे ती थोडीशी पिवळसर रंगाची होते. आता हा झाला, थोडीशी साखर घाला, हा झाला आपला पिवळसर नैवेद्य. तर एक पिंपळाचं पान घ्यायचं आहे आणि पानाचं जे काही देठ असेल ते देवाकडे करायचं आहे. अशा पद्धतीने ते तुम्हाला पान ठेवायचं आहे आणि त्यावरती जो काही आपण नैवेद्य घेतलेला आहे तर त्यावरती तुम्हाला भरीव चौकोनाचं एक मंडल करून घ्यायचं आहे आणि त्यावरती नैवेद्याची वाटी ठेवायची आहे आणि एका ग्लासमध्ये पाणी घेऊन तुम्ही तिथे 3 वेळा पाणी फिरवून देवाला नैवेद्य दाखवून घ्यायचा आहे. तर तो नैवेद्य तुम्हाला संध्याकाळपर्यंत तिथे झाकून ठेवायचा आहे आणि संध्याकाळी मग तुम्ही पती पत्नीने तो ग्रहण करायचा आहे. आणि जे काही अभिषेकचं तीर्थ आहे ते सुद्धा तुम्ही लगेच दुपारी घेतलं तरीसुद्धा चालेल, पण नैवेद्य संध्याकाळपर्यंत तसाच ठेवा. आणि मग प्रदोष काळामध्ये तुम्ही पुन्हा एकदा आरती वगैरे करा आणि विष्णू सहस्रनाम स्तोत्राचं या दिवशी तुम्हाला पठण करायचं आहे. आणि दिवसभरामध्ये जसा वेळ मिळेल त्या पद्धतीने तुम्ही 11 माळ संतान गोपाल मंत्राचा जप करा. त्यासोबतच 11 माळ श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करायचा आहे आणि 3 माळ श्री गुरुदेव दत्त या नामाचा जप करा. जर तुम्ही या अगदी एवढ्याच जरी सेवा केल्या तरीसुद्धा तुम्हाला खूप छान अनुभव येईल. जास्तीच्या सेवा नाही करता आल्या तरी तुम्ही फक्त स्वामींचा जप, गुरुदत्त महाराजांचा जप, संतान गोपाल मंत्र किंवा मग ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या सर्व मंत्रांची एक माळ जरी तुम्ही जप केला तरीसुद्धा चालेल. फक्त मनापासून सेवा करायला पाहिजे. अजून एक, तुमच्या खूप सगळ्या कमेंट्स होत्या त्यामुळे स्वामी महाराजांचा हा संदेश शेअर केलेला आहे. काही अडचणी, प्रॉब्लेम्स असतील, तुम्हाला काही प्रश्न पडले असतील तर कमेंट्समध्ये सांगा. स्वामी महाराजांच्या आज्ञेनुसार माहिती शेअर केली जाईल. त्याचबरोबर एकादशीच्या दिवशी भात अजिबात खाऊ नका, घरामध्ये बनवूसुद्धा नका, यामुळे पितृदोष आपला अजिबात कमी होत नाही. अजून एक, एकादशीच्या आदल्या दिवशी घरामध्ये मांसाहार अजिबात करू नये. कारण काय होतं, आपल्याला वाटतं दुसऱ्या दिवशी एकादशी आहे पण आदल्या दिवशीसुद्धा हे काही करायचं नाही. तर भक्त हो, अगदी हे व्रत जसं जमेल तसं करा, पण उपाय हा प्रभावी आहे. पिंपळाच्या पानावरती नैवेद्य दाखवल्याने भगवान विष्णू तुमच्यावरती प्रसन्न होतात आणि तुमची जी इच्छा आहे ती नक्की पूर्ण होते. खूप लवकर अनुभव येईल. आजचा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ पुढे जास्तीत जास्त शेअर करा. जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजेच तुम्हाला या चॅनलवर येणारे नवनवीन व्हिडिओ पाहायला आणि ऐकायला मिळतील. आजची सेवा स्वामी आई चरणी अर्पण करूया. श्री स्वामी समर्थ.